नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडीलकर घरकुल प्रॉपर्टी ठाण्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत एक अतिशय प्रीमियम असा 3 BHKचा फ्लॅट. प्रोजेक्टचं नाव आहे कल्पतरू पार्क सिटी आणि कल्पतरू पार्क सिटीमध्ये कल्पतरू एमिन्सा नावाचा हा एक क्लस्टर आहे. त्याच्यामध्ये आपण टावर G आणि Hमध्ये जिथे 3 आणि 4 BHK असे प्रीमियम फ्लॅट देण्यात आलेले आहेत. तर आज आपण टावर Gमध्ये 3 BHKचा फ्लॅट बघणार आहोत. त्याचा कार्पेट एरिया 1150 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे. तर चला तर आता आपण हा फ्लॅट बघूया. ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेस ह्या घराचं डायरेक्शन जे आहे ते साऊथ वेस्टमध्ये आपण करतो आणि घरामधून जेव्हा आपण एक्झिट करतो बाहेरच्या साईडला जेव्हा आपण एक्झिट करतो तेव्हा हे डायरेक्शन आहे नॉर्थ ईस्टमध्ये आपण बाहेर पडतो. नॉर्थ ईस्टमध्ये आपण बाहेर पडतो. जेव्हा दरवाजातून आपण घरात येतो तेव्हा आपण आपला हॉलमध्ये एंट्री होते. हॉलमध्ये एंट्री देताच आपल्याला प्रशस्त असा मोठा असा हॉल दिसतो. इथे मोठा हॉल दिसतो. एल शेपचा असा हॉल देण्यात आलेला आहे. मोठ्या खिडक्या दिलेल्या आहेत. मोठ्या खिडक्यामुळे घरामध्ये नॅचरल अशी नैसर्गिक असे आपल्याला सनलाईट अनुभवायला भेटतं. नैसर्गिक प्रकाश दिसतो आणि खेळती हवा अनुभवायला भेटते. घराच्या बरोबर हॉलच्या राईट साईडला मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे आणि ह्या मास्टर बेडरूममध्ये जेव्हा आपण येतो तो मास्टर बेडरूमच्या एंट्रीमध्येच आपल्याला याचं टॉयलेट आणि बाथरूम देण्यात आलेलं आहे. आता आपण बघू शकतो आतमध्ये येथे WC देण्यात आलेलं आहे, वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे आणि इथे शॉवर देण्यात आलेले आहे. ज्यावेळेस आपण टॉयलेटमधून बाहेर येतो, टॉयलेट बाथरूममधून बाहेर येतो, हा बेडरूम साईज देण्यात आलेली आहे. बेडरूममध्ये देखील इथे क्रॉस फिटिंगसाठी जागा देण्यात आलेली आहे. येथे देखील विंडो देण्यात आलेली आहे जेणेकरून घरामध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटतो दिसतो. हवा चांगली आहे. व्ह्यूचा जर विचार केला ह्या बेडरूमचा तर आपल्याला क्लब हाऊस, स्विमिंग पूल, गार्डन त्या सगळ्या ॲमिटीज आपल्याला दिसतात. आपण बघू शकतो त्या सगळ्या ॲमिटीज समोरच्या साईडला. त्याच्यानंतर ह्या बेडरूम झाल्यानंतर बेडरूममध्ये आपण जेव्हा हॉलमध्ये परत येतो तर हॉलमधला लागूनच एक मोठी अशी बाल्कनी देण्यात आलेली आहे. हा या फ्लॅटचा USP पॉईंट आपण म्हणू शकतो. मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि बाल्कनीला चा जो व्ह्यू आहे तो समोर बघितला तर आपल्याला क्लब हाऊस दिसत आहे, स्विमिंग पूल दिसत आहे, लहान मुलांचं खेळण्याचं चिल्ड्रन्स प्ले एरिया दिसत आहे, जॉगिंग एरिया दिसत आहे. म्हणजे बाल्कनी आणि गार्डन फेसिंग हे या फ्लॅटचे USP पॉईंट आपण म्हणू शकतो. हॉलमध्ये इकडे डायनिंग स्पेस देण्यात आलेली आहे. इथे TV युनिट लागू शकतो आपण आणि ह्या साईडला सोफा येऊ शकतो. बिल्डिंगला आत्ताच हा जो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टला आत्ताच पोझिशन देण्यात आलेले साधारणपणे 3 ते 4 महिने होत आलेले आहेत. OC आलेली आहे, OC रिसिव्ह झालेली आहे. आता आपण किचनमध्ये येत आहोत. किचनमध्ये एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला इथे फ्रीजसाठी जागा देण्यात आलेली आहे. डबल प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे. ही आता आपण फ्रीजसाठी जागा बघत आहोत. डबल प्लॅटफॉर्म आहे. किचनमध्ये गॅस पाईपलाईन आपल्याला आलेली दिसत आहे. स्टोरेजसाठी पण जागा बरीच दिलेली आहे. मोठं आणि प्रशस्त असं किचन आहे. छान लेआउट बनवलेलं आहे आणि इथे व्हेंटिलेशनसाठी खिडकी देखील देण्यात आलेली आहे. त्या खिडकीतून पण आपण जर व्ह्यू बघितला तर आपल्याला गार्डन, क्लब हाऊस, स्विमिंग पूल हा एरिया आपल्याला दिसत आहे. जेणे किचन झाल्यानंतर किचनमधून आपण बाहेर पडतो तर त्याच्या राईट साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये वॉश बेसिन, WC, शॉवर असं आपण इथे बघू शकतो. कॉमन बेडरूमच्या बाहेर आल्याच्यानंतर इथे आपल्याला एक डेलिकेटेड असा ड्राय एरिया देण्यात आलेला आहे जो खूपच कमी ठिकाणी स्पेसिफिक दिला जातो. पण ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला हा चांगल्या पद्धतीने हा ड्राय एरिया देण्यात आलेला आहे. इथे वॉशिंग मशीनसाठी मोठी जागा मोठी वॉशिंग मशीन आपण इथे ठेवू शकतो. डेलिकेटेडचा टॅप देण्यात आलेला आहे. आउटलेट देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण येतो कॉमन बेडरूममध्ये. कॉमन बेडरूमचा मध्ये आपण एंट्री केल्यानंतर कॉमन बेडरूममध्ये देखील आपण बघतो इथे देखील मोठ्या विंडोज देण्यात आलेल्या आहेत. भरपूर सूर्यप्रकाश आहे, हवा अनुभवायला भेटत आहे
आणि याचा देखील व्ह्यू आपण बघितला तर परत आपल्याला गार्डन, स्विमिंग पूल, चिल्ड्रन प्ले एरिया, जॉगिंग ट्रॅक ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. कॉमन बेडरूम झाल्याच्या नंतर आपण आता मास्टर बेडरूममध्ये येत आहोत. मास्टर बेडरूम बघत आहोत. मास्टर बेडरूमच्या आतमध्ये आल्याच्या नंतर राईट साईडला इथे वॉकिंग वॉर्डरोबची स्पेस देण्यात आलेली आहे. आपण बघू शकता हा इथे मोठा असं वॉकिंग वॉर्डरोब देण्यात आलेला आहे. इथे एक विंडो देण्यात आलेली आहे परत, ज्याने क्रॉस व्हेंटिलेशन आपल्याला भेटतं, घरामध्ये चांगली हवा भेटत आहे. इथे मास्टर बेडरूमचं टॉयलेट आणि बाथरूम देण्यात आलेलं आहे. शॉवर, WC, वॉश बेसिन आणि हा येतो बेडरूमचा एरिया. वॉकिंग वॉर्डरोबच्या व्यतिरिक्त हा आपला मोठा बेडरूम देण्यात आलेला आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बेडरूमला लागूनच एक मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे. ह्या बाल्कनीमधून देखील आपण बघतो तर बाल्कनीचा व्ह्यू देखील आपल्याला क्लब हाऊस, स्विमिंग पूल, चिल्ड्रन प्ले एरिया अशा प्रकारे आपल्याला तो बाल्कनीचा व्ह्यू देखील बाल्कनीतून देखील आपल्याला व्ह्यू अनुभवायला भेटत आहे. तर अशा प्रकारे आपण कल्पतरू पार्क सिटीमधील एमिन्सा नावाचा जो प्रोजेक्ट आहे, एमिन्सामध्ये टावर Gमध्ये आपण 3 BHK बघितलेला आहे, ज्याचा कार्पेट एरिया 1150 स्क्वेअर फीट आहे. सोबत 2 कार पार्किंग देण्यात आलेले आहेत. OC रिसीव झालेली आहे आणि याची जी प्राईज आहे 2,80,00,000 ही निगोशिएबल आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जर आपल्याला आपल्या आवडीचा एखाद्या ठिकाणचा व्हिडिओ बघायचा असेल, फ्लॅट पाहायचा असल्यास आम्हाला कमेंट सुचवा. त्या हिशोबाने आम्ही आपल्याला तिथे दाखवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास थांबतो.